नव्हतं जायला पाहिजे. बाबासाहेबांसोबत तुमचे असे कोणते ऋणानुबंध होते का तुम्ही उडून रडत आहात? बाबासाहेब असे एक महामानव होते. त्यांनी उच्च नीचीचा गरिबी पदोपदी झालेला अपमान या सगळ्यावर मात करून बाबासाहेब आपल्या ध्येयावर एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पत्नी रमाबाई आणि त्यांची पोटची 4 लेकरं त्यांनी या बहुजन समाजासाठी कुर्बान केली, दान केली. बाबासाहेबांनी जेवढे कार्य या बहुजन समाजासाठी आणि बहुजन समाजातील स्त्रियांसाठी केले तेवढे कार्य कुणीही नाही केले, कुणीही नाही केले. एवढंच काय, पण या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली आणि हा देश प्रगती करेल यात मला तीळमात्र शंका नाही, तीळमात्र शंका नाही. बघा जण हो, बाबासाहेब आपल्याला सोडून गेले, मी आपल्याला सोडून जाणार आहे. पण तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही मला एक वचन द्या, मी मेल्यावर माय श्राद्ध करू नका, माय पिंडदान करू नका. कवा जर माझी आठवण आली तर फक्त तुम्ही रंजल्या गांजाची सेवा करा, मुक्या जीवाला भर द्या आणि हा माणसानं माणूस एक समान या तत्वावर चाला. संसाराचं कर्ज काढू नका, संसार सुखाचा आनंदाचा करा. पण मला तुम्ही पुन्हा एक वचन द्या, तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी तुम्हाला घरदार मोडाची वेळ पडली तर घरदार मोडा, भांडे कुंडे मोडाची वेळ पडली तर भांडे कुंडे मोडा. एक वेळ उपाशी राहा. समजा माझी तरी 8 वर्षाची गेलो आम्ही, मागे लागून गेलो, लोळत गेलो. हो का? आणि गाडग्याने पाणी गिरासच नाही दिसली. असं गाडग्याने पाणी आमच्या हिंदू काढी घेऊन. गाडगे महाराज हो, हो का? बापरे, लय बहिष्कार होता. बरं कशी दिसत होते गाडगे महाराज? आपला आता आमचा काय ना आता यांनी गाडगे महाराजाला पाहिलं म्हणते, कीर्तन ऐकलं. इकडे पाहायचे गाडगे महाराज कशी दिसत होते. आता मगाशी या बाईनं जे वाटत केलं, गाडगे महाराज कसे दिसत होते का सांग ना जी? हा? बहिष्कार होता तो, बहिष्कार. आपण तगडे आहोत. हो का? असं आलं की हो, ते सांगत आहे ना आजी. मी तिकडली सोड ना, गाडी माझं कीर्तन पाहिलं नाही, पण समजत नव्हतं. मागे लागून गेलो. बाप नाही म्हणे, बाप मारे, हा भूसाद म्हणे तुम्ही. हा, तरी पण गेली. हो, दार्याचे तिकडे गाव आहे हो बाई, मग त्या गावात दारवाजे तिकडे कोणतं गाव आहे? दारवाजे तिकडे माझी कीर्तन होतं, कीर्तन. असं हा, आम्ही गेलो पाहिले, बाय मागे लागून, मायच्या मागे. बाप जाऊ नका म्हणे, लहान लहान भूसाद म्हणे तुम्ही.